भाषा तज्ञ गणेश देवींचे व्याख्यान अचानक रद्द करण्यात आलंय। पवईच्या IIT प्रशासनाकडून व्याख्यान रद्द केल्याचं कळत आहे, तर व्याख्यान रद्द करत असल्याचं विद्यार्थ्यांना ईमेल आलेला आहे। व्याख्यान अचानक रद्द केल्याने विद्यार्थ्यांमध्ये मात्र संभ्रम निर्माण झालाय। पवईच्या IIT प्रशासनाने प्रख्यात भाषा तज्ञ गणेश देवी यांचं व्याख्यान अचानक रद्द केलेलं आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष उफाळलाय। आज IIT मध्ये व्याख्यानाचं आयोजन केलेलं होतं, पण ते रद्द करत असल्याचे ईमेलद्वारे विद्यार्थ्यांना कळवण्यात आलंय। गणेश देवी हे द क्रायसिस विदिन ऑन नॉलेज अँड एज्युकेशन इन इंडिया विषयावर बोलणार होते। तर IIT मधील व्याख्यानमालेतील हे व्याख्यान होतं। यासाठी गणेश देवी यांना 2 महिन्यांपूर्वी विचारणा सुद्धा करण्यात आली होती, पण अचानक त्यांचं हे व्याख्यान रद्द केलेलं आहे आणि तसा ईमेल विद्यार्थ्यांना पाठवल्याची माहिती समोर येते। त्यामुळे विद्यार्थ्यांमधून असंतोष पाहायला मिळतोय। विद्यार्थी या ठिकाणी संतप्त झाल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे। तर गणेश देवी हे द क्रायसिस विदिन ऑन नॉलेज अँड एज्युकेशन इन इंडिया या विषयावर बोलणार होते, पण त्यांचं व्याख्यान हे अचानक रद्द केलेलं आहे। ते व्याख्यान नेमकं का रद्द केलं असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांमधून सुद्धा संताप व्यक्त केला जातोय। कारण मागील 2 महिन्यांपूर्वी याविषयी देवी यांच्याशी बोलणं झालेलं होतं। देवी यांना 2 महिन्यांपूर्वी यासाठी विचारणा करण्यात आली होती, पण ज्या वेळेला हे व्याख्यान होणार त्याच दिवशी त्यांचं हे व्याख्यान अचानकपणे रद्द केलेलं आहे आणि तशा ईमेल विद्यार्थ्यांनाही पाठवल्याची माहिती समोर येते। तर IIT पवई इथलं हे सगळं प्रकरण आहे। भाषा तज्ञ देवी यांचं व्याख्यान अचानकपणे रद्द केल्यानंतर आता विद्यार्थी यावरून सवाल उपस्थित करतायत। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। पवईच्या IIT प्रशासनाकडून व्याख्यान रद्द केल्याचं कळत आहे, पण त्यांचं हे व्याख्यान नेमकं का रद्द केलेलं आहे असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर ईमेल करत सर्व विद्यार्थ्यांना आजच याविषयी कळवल्याचं सुद्धा कळत आहे। गणेश देवी हे द क्रायसिस विदिन ऑन नॉलेज अँड एज्युकेशन इन इंडिया या विषयावर बोलणार होते, पण त्यांचं व्याख्यान अचानकपणे रद्द केलं आहे। आणि याविषयी प्रतिक्रिया देण्यासाठी कायदेतज्ञ असीम सरोदे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। असीम सर, आपण बघतोय की IIT पवई सारख्या ठिकाणी एक भाषा तज्ञांचं व्याख्यान होतं, पण ते अचानक रद्द केलं आहे आणि विद्यार्थ्यांना ईमेलद्वारे कळवलंय। तुमची काय प्रतिक्रिया? ही नवीन गोष्ट नाही आहे। सध्याच्या काळामध्ये सतत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर दबाव आणला जातो, अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकारलं जाते आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य मोकळेपणे होऊ नये याचे प्रयत्न सरकारी पातळीवरून केले जातात। तर सरकार पुरस्कृत संविधान विरोधी जे धोरण आहे त्याचा निषेध करायला पाहिजे असं मला वाटते। आपण पाहतो की अगदी गणेश देवींच्या भाषणापासून तर संसदेमध्ये खासदारांनी आपल्या विरुद्ध बोलू नये म्हणून त्यांना निलंबित करण्यापर्यंत विरोधी आवाज दाबण्याचा जो प्रयत्न आहे तो लोकशाही विरोधी आहे असं माझं स्पष्ट मत आहे। निश्चितच सरोदे सर, मात्र विद्यार्थ्यांमधून आता संताप व्यक्त केला जातोय, तर अशा परिस्थितीमध्ये आता हे सर्वजण काय करू शकतात? विद्यार्थी एकटे कॉलेजमध्ये किंवा कॉलेजच्या वर्गामध्ये एखाद्या हॉलमध्ये कार्यक्रम आयोजित करू शकत नाही। कॉलेजची परवानगी त्यासाठी आवश्यक आहे। परंतु IIT सारख्या इन्स्टिट्यूशन्स जिथे बुद्धिमत्ता एका विशिष्ट लेवलची असलेले, एक विशिष्ट IQ असलेले सगळे मुलं असतात, जे खूप ओपन माइंडेड असतात आणि लोकशाहीवादी असतात, अशा सगळ्या मुलांची ही इच्छा असणं स्वाभाविक आहे की गणेश देवी किंवा त्यांच्यासारख्या अनेक विविध विचारांच्या लोकांचे कार्यक्रम आणि भाषणं झाले पाहिजे। शेवटी लोकांना एक राजकीय आणि सामाजिक मत तयार करण्यासाठी काही तज्ञ लोकांचं ऐकणं हे आवश्यक आहे। पण आता सध्याचा काळ असा आहे की राजकीय नेतृत्व जे आहे, सत्तास्थानी जे आहेत, त्यांचं असं मत साधारणतः आहे की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधून येणारे फ्रॅक्चर्ड आणि मॅन्युफॅक्चर्ड स्वरूपाचे जे मेसेजेस आहेत त्याच्यावरच तुम्ही ज्ञान आधारित करा, तर ते चुकीचं आहे। त्यामुळे जे विश्लेषणात्मक अभ्यास करतात आणि अभ्यासू असतात त्यांना विविध विचार ऐकून घेण्याची संधी असली पाहिजे। विद्यार्थी कॉलेजची परवानगी न घेता कॉलेजच्या प्रिमायसेसमध्ये त्यांच्या वसतिगृहाच्या रूममध्ये सुद्धा गणेश देवी यांचं भाषण आयोजित करू शकतात। निश्चितच सरोदे सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर गणेश देवी यांच्या पत्नी सुरेखा देवी आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत प्रतिक्रिया देण्यासाठी। त्यांचीही प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात। सुरेखा देवीची, अचानकपणे गणेश देवी यांचं जे व्याख्यान होतं ते रद्द केलेलं आहे, तुम्हाला याविषयीचं कारण माहिती आहे का? काय कारण देण्यात आलंय? कारण काही सांगितलेलं नाहीये। असं झालं की त्यांना सांगितलं की फाउंडेशन इन्स्टिट्यूटचं लेक्चर द्यायला तुम्ही या, असं कमिटी रेकमेंड केलेला या, त्यांनी ऍक्सेप्ट केलं होतं। आणि मग आता काल एक मेसेज आला की नाही, हे कॅन्सल झालेलं आहे। आता कुठेतरी आपल्याला बोलवलं आणि इन्व्हिटेशन आम्ही कॅन्सल केलंय असं म्हटलं तर आपल्याकडून काय आपण विचारत नाही तुम्ही का कॅन्सल केलं म्हणून, नाही का? त्याच्यामुळे आणि गणेश देवी दुसरं काम त्यांच्याकडे भरपूर होतं, त्यांना आवडतं बोलायला वगैरे स्टुडंटशी, लोकांच्याशी, म्हणून त्यांनी ऍक्सेप्ट केलं होतं। पण
कॅन्सल झालं म्हटल्यानंतर आम्हाला दोघांनाही त्याचं काही वाटलं नाही, ठीक आहे आम्ही म्हटलं, आणि ते त्यांच्या कामाला लागले. त्यांच्या बाकीचा व्यस्त असतं त्यांचं काम, त्याच्यामुळे ते त्यांच्या दुसऱ्या कामाला लागले. ते आता माझ्या बरोबर नाहीच आहे, मी आलेली आहे, बँगलोरला आहे, त्याच्यामुळे मी माझी एवढीच प्रतिक्रिया आहे. आम्हाला काहीच नाही, त्यांनी बोलवलं होतं, नाही यायचं सांगितलं, ठीक आहे म्हटलं. त्यांचं कारण त्यांना माहित का बोलवलं नाही, कारण का त्यांनी कॅन्सल केलं ते. निश्चितच सुरेखाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर या होत्या सुरेखा देवी, गणेश देवी यांच्या पत्नी, ज्यांचं व्याख्यान अचानकपणे रद्द करण्यात आलं आहे. दरम्यान काँग्रेसचे सचिन सावंत हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत प्रतिक्रिया देण्यासाठी. सावंतजी, आपण बघतोय की एक व्याख्यान 2 महिन्यांपूर्वी विचारणा झाली होती, या व्याख्यानासाठी ते आयोजित केलेलं होतं, विद्यार्थी सुद्धा उत्सुक होते, पण अचानकपणे हे व्याख्यान रद्द करण्यात आलेलं आहे आणि हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याचं बोललं जाते. तुमची काय प्रतिक्रिया? गेल्या 9-10 वर्षामध्ये हेच चाललेलं आहे. कुठेही पुरोगामी विचाराचे जे काही व्याख्याते असतील किंवा वक्ते असतील त्यांना या ठिकाणचं व्यासपीठ बंद करण्यात आलेलं आहे आणि सरकार आता विरोधी विचारांचा आवाज हा बंद करायच्याच भूमिकेमध्ये आहे. तो सगळ्या बाजूने आहे. म्हणजे तुम्ही संसदेमध्ये बघा किंवा त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये बघा, नगरपालिकेमध्ये बघा, किंवा जे काही विचारवंत आहेत त्यांचा असेल, शेतकरी, कामगार, सगळ्यांचा, जे कोणी विरोधात आहेत त्यांचा आवाज बंद करायचा. त्यामुळे आता ज्या विद्यापीठांमध्ये स्वतंत्र विचाराचे विद्यार्थी तयार झाले पाहिजेत, त्यांना वेगवेगळ्या विचाराचं त्या ठिकाणी त्यांना पाहता आले पाहिजेत, ऐकता आले पाहिजेत आणि त्यातनं त्यांची मतं बनली पाहिजेत, स्वतंत्र मतं बनली पाहिजेत. त्या पद्धतीचे नागरिक त्यांना तयार करायचे नाहीयेत. आता केवळ एक छत्री कारभार, एकाच पद्धतीचा विचार, एकच रंग, अशा पद्धतीची धारणा त्यांची आहे आणि त्याच पद्धतीचं ती व्यासपीठ ते करतायत. सगळ्या विद्यार्थी चळवळीला संपवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याचबरोबर सगळ्या युनिव्हर्सिटीज तिकडे आपल्याच पद्धतीचा विचार जाईल याची काळजी घेत आहेत. त्यामुळे दुर्दैवाची परिस्थिती देशावर आलेली आहे, यातनं एवढंच म्हणता येत. निश्चितच सावंत सर, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी हे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेले आहेत. चौधरी सर, IIT पवई सारख्या ठिकाणी एक दिग्गज असे जे प्राध्यापक आहेत त्यांचं व्याख्यान या ठिकाणी आयोजित केलेलं होतं, पण ते अचानक रद्द केल्याचं कळतंय. तुमची काय प्रतिक्रिया? मला त्यात काही नवल वाटलं नाही, कारण सगळीकडे हेच चालू आहे. तुम्हाला आठवत असेल तर नयनतारा सहगल यांचं भाषण सुद्धा होऊ नये म्हणून त्यांचं निमंत्रण सुद्धा रद्द केलं होतं आयोजकांनी. आणि मला तर हा जागोजागी अनुभव येतो, अनेक ठिकाणी असा अनुभव येतो की कार्यक्रम ठरलेला असतो आणि तिथे काही कारणाने संयोजक म्हणतात की आता सिन्नरमध्ये तुम्हाला माहिती माझ्यावर हल्ला झाला होता आणि भारतीय जनता पक्षाच्या तालुकाध्यक्षांनी माझ्यासमोरचा माईक काढून घेतला होता. तर आता ही गुंडगिरी ते करतायत आणि ती आजची नाहीये, ती आधीची आहे, पण आता सत्तेने त्यांना ती अजून फारच जास्त तो उन्माद दिला. आणि IIT सारखी संस्था जी नेहरूंनी स्थापन केली आणि जी चांगल्या विचारासाठी ओळखली जाते, मी डावा उजवा काही म्हणणार नाही, पण जी चांगल्या विचारासाठी ओळखली जाते तिथं त्यांचा हस्तक्षेप सुरू आहे. हा IITचा एकट्याचा मुद्दा नाही, सगळ्या शिक्षण संस्थांमध्ये यांचा हस्तक्षेप सुरू आहे. पुण्यातल्या बहुतेक शिक्षण संस्थांवर RSSनी कब्जा केलेला आहे आणि तिथून भारतीय जनता पक्षाचं राजकारण ते सुखनैव पद्धतीने करतात. म्हणजे मैदानं सुद्धा स्वतःची कोणाला द्यायची किंवा काय, हे या सगळ्यांमध्ये ते राजकारण करतात. शिक्षण क्षेत्राचं संपूर्ण राजकारण, ज्याला म्हणून राजकीयकरण, हे संघाने केलं आणि आता जो IITचा जो एपिसोड दिसतो तो त्याच्याच मालिकेतला एक भाग आहे. असे हल्ले दररोज होत आहेत हे मला सांगायचं. निश्चितच चौधरी सर, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. दरम्यान धन्यवाद तुम्ही लोकशाही मराठीशी बोललात त्याबद्दल. तर अशा पद्धतीनं सर्वच ठिकाणी RSS कडून कब्जा केला जातोय असा आरोप विश्वंभर चौधरी यांनी केलेला आहे आणि त्याचबरोबर माझ्या हातातून माईक खेचला होता ज्या वेळेला मी बोलत होतो, असं सुद्धा आरोप विश्वंभर चौधरी यांनी केलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.